इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। आमदार प्रकाश आवाडे पुन्हा काँग्रेसचा हात धरणार अशी चर्चा काही दिवसापासून सुरू आहे। त्यात राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार पी.एन. पाटील यांच्या समवेत माजी खासदार कल्लापना आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी येत असल्याच्या बातमीने आवाडे यांच्या पुन्हा काँग्रेस घर वापसीच्या चर्चेला उधाण आले। काँग्रेस पक्षाकडून अनेक वर्षापासून आवाडे यांना दुजाभावाची वागणूक मिळत होती। त्यातच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून आवाडे यांना मोठा संघर्ष करायला लागला होता। राज्यात काँग्रेस पक्षाचे अनेक मातब्बर नेते हे पक्ष सोडून गेल्याने अखेर काँग्रेस पक्षाने आमदार प्रकाश आवाडे यांना जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली। मात्र काँग्रेसच्या दुसऱ्या गटाकडून आवाडे यांच्या सोबत आपली दुजाभावाची वागणूक सुरूच राहिल्यामुळे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा चड्डू ठोकला आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांनी आपला वट असल्याचे दाखवून दिले। आमदार आवाडे यांनी अपक्ष राहून विजय मिळवला असला तरी त्यांनी सत्तेसाठी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला, परंतु राजकीय घडामोडीमुळे सत्तांतर वेगळेच झाले। विरोधात असतानाही आवाडे यांनी महाविकास आघाडीकडून तब्बल 18.5 कोटी रुपयांचा निधी, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय व शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी 4 कोटींचा निधी खेचून आणला। मध्यंतरी जिल्ह्यातील 3 मंत्री व आमदार आवाडे यांचा थोड्या प्रमाणात का असेना संघर्ष दिसला। मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या शिष्टाईने आमदार आवाडे यांची मनधरणी झाली। शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांसह जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे एकमत झाले आणि आवाडे प्रदेशच्या राजकारणात सक्रिय असल्याची जणू पावतीच मिळाली। आता राज्यात काँग्रेस पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे राज्याचा वस्त्रोद्योग मंत्री म्हणून कारभार सांभाळणारे तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह नजीकच्या कर्नाटक सीमा भागातील पक्षवाढीसाठी आवाडे कुटुंबियांनी मोठे योगदान दिले असल्याने आवाडे यांची काँग्रेसमध्ये वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। नुकत्याच झालेल्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आवाडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी अप्रत्यक्षपणे त्यांची कोणाला मदत झाली हे सर्वश्रुत आहे। महाविकास आघाडीच्या यशाबद्दल सर्वांचेच अभिनंदन करण्यासाठी आपण आलो असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले। असे असले तरी शेवटी प्रभारी पाटील यांनी काँग्रेसचा घर वापसीचा चेंडू आवाडे यांच्या कोर्टात ढकलला आहे। सध्या या गोष्टीवर कोणतीही चर्चा झाली नसली तरी आवाडे यांना स्वगृही परतायचे असेल तर त्यांनी तसे कळवावे असे सूचक वक्तव्य केल्याने नेमके काय होणार, आवाडे यांची भूमिका काय असणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे, हे नक्की। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संकट काळात खंजिरे घराणे पक्षासोबत राहिल्याने इचलकरंजी सारख्या मोठ्या शहरात पक्ष टिकून राहण्याचं बळकटी देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रभारी एच.के. पाटील यांनी केले। त्याचबरोबर माजी आमदार कैलासवासी बाबासाहेब खंजिरे यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा दिला। राहुल खंजिरे यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवून पक्षाला आणखीन बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत। आपण त्यांना सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली। इचलकरंजीत एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने एच.के. पाटील आले होते। त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक राहुल खंजिरे यांच्या मथुरानगर येथील निवासस्थानी भेट दिली। त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते। यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी राहुल खंजिरे यांचे कौतुक प्रभारी यांच्या पुढे करत खंजिरे यांनी शहरात काँग्रेस पक्षवाढीसाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले असून नवीन व जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रितपणे सोबत घेऊन काम करत असल्याने त्यांना शासन दरबारी आपण मदत केली पाहिजे असे सांगितले। यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार धैर्यशील माने यांनीही एच.के. पाटील यांची भेट घेतली। यावेळी काँग्रेसचे नेते गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक शशांक बावचकर, अमरजीत जाधव, राजन मुठाणे, मुन्ना खलिफा, खुतबुद्दीन खातीब, शेखर पाटील, नामदेव कोरवी, आनंदा खवरे, संग्राम गुल्ले, प्रमोद खुडे, सुशांत रानबरे, दर्शन जोशी, उदय कुंभार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते।
इचलकरंजी शहरात होणाऱ्या सूत दरवाढबाबत व्यापारी व कारखानदार यांच्यामध्ये बैठक करून दरवाढ नियंत्रणात आणावी यासाठी इचलकरंजी क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात कोरोना महामारीमुळे गेल्या 6 ते 7 महिन्यापासून अद्यापर्यंत नुकसानीचा सिलसिला चालूच आहे। यामध्ये सुताची दरवाढ हे नवीन संकट यंत्रमाग उद्योगासमोर उभे ठाकले आहे। इचलकरंजी शहरातील सर्व प्रकारच्या यंत्रमाग धारकांना निरनिराळ्या प्रकारच्या सुताचा कच्चा माल म्हणून आवश्यकता असते। सदरच्या सुताचा स्थानिक व्यापाऱ्याकडून पुरवठा केला जातो। या सूत व्यापाऱ्याकडून गेल्या 2 महिन्यापासून सूत दरामध्ये भरमसाठ वाढ केली आहे, परंतु त्या प्रमाणात कापडाला दर येत नसल्याने यंत्रमाग उद्योजकांना नुकसानीमध्ये कापड विकावे लागत आहे। सुताची बाचकी ठेवण्यास जागा नाही, एवढी फुल गोडाऊने भरलेली आहेत। असे असतानाही सुताचा साठा करून सूत व्यापारी सूत दरामध्ये भरमसाठ वाढ करीत आहेत। यंत्रमाग उद्योग हा उत्पादक घटक असल्याने त्यांना उद्योग बंद ठेवता येत नाही। याचा गैरफायदा घेऊन सूत व्यापारी सुताची अनैसर्गिक दरवाढ करीत आहेत। या संदर्भात स्थानिक सूत व्यापारी व यंत्रमागधारक संघटना यांची बैठक घेणे आवश्यक आहे। या बैठकीमध्ये सुताचा काउंट, वजन बिले अशा इतर मुद्द्यावर प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर चर्चा करणे आवश्यक आहे। यासाठी आपण स्थानिक सूत व्यापारी यांच्याबरोबर यंत्रमाग संघटनांची बैठक घ्यावी अशी विनंती शेवटी करण्यात आली। यावेळी सूत दर वाढीमुळे यंत्रमाग धारकांना येणाऱ्या अडचणीचे सतीश कोष्टी, पुंडलिकभाऊ जाधव, प्रकाश मोरे, विनय महाजन, राजगोंड पाटील यांनी विवेचन केले। निवेदनावर माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, ज्येष्ठ नगरसेवक सागर चाळके, पांडुरंग धोडपुडे, अमित गाताडे, श्रीशैल कित्तुरे, विनोद कांकानी, सुनील मेटे, विकास चौगले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा पुन्हा गौडबंगाल उघड झाला आहे आणि तोही चक्क नगरसेवकांनीच उघडकीस आणला आहे। तब्बल 55 लाख रुपयांची पाणीपट्टी व घरफाळा थकबाकी असलेल्या एका मोठ्या मालमत्ता धारकाला बांधकाम खात्याची कोणतीही परवानगी न घेता पाणी पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांनी 3 नवीन कनेक्शन देण्याचा घाट घातला होता। त्यासाठी नवीन रस्ता उकरण्यात येत असल्याचे समजताच भागातील नगरसेवक इक्बाल कलावंत यांच्यासह भागातील नगरसेवकांनी सदरचे काम बंद पाडले। यावेळी संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। शहरातील सांगली रोडवर असलेल्या एका मोठ्या व्यावसायिक मॉलची नगर परिषदेची पाणीपट्टी व घरफाळा पट्टी 55 लाख रुपयांची थकबाकी आहे। असे असताना थकबाकी वसूल करण्याऐवजी बांधकाम विभागाची परवानगी न घेता पाणी पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या मॉलमध्ये 3 नवीन कनेक्शन दिली जात आहेत। त्यासाठी वर्षभरापूर्वीच केलेल्या सीईटीपी रिंग रोडवरील नवीन रस्त्याची खुदाई केल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक इक्बाल कलावंत व भागातील नागरिक या ठिकाणी गेले व त्यांनी सदरचे काम बंद पाडले। या संदर्भात नगर परिषद प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पाणी पुरवठा विभागाकडून कर विभागाने ना हरकत दाखला दिल्याचे सांगितले, तर कर विभागाकडे केलेल्या चौकशीत संबंधित मॉलचा कोणताही प्रकारचा ना हरकत दाखला दिला नसल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे या प्रकरणात नेमके गौडबंगाल काय असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक इक्बाल कलावंत यांनी दिला आहे। एखाद्या नागरिकाची थकबाकी असली तर त्याचे कनेक्शन कट केले जाते, पण लाखो रुपयांची थकबाकी असणाऱ्यांना प्रशासनाकडून अभय का दिले जाते असा सवाल नागरिकातून व्यक्त केला जात आहे। अखिल भारतीय किसान सभेने दिलेल्या भारत बंदच्या हाकेला भाजप सोडून सर्वच पक्षाचा पाठिंबा मिळत आहे। नव्या कृषी विधेयकातील कृषी विषयक धोरणाविरोधात 8 डिसेंबरला सर्व पक्षीय संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील सर्व पक्षीय कृती समितीने अन्नदाता बळीराजासाठी व व्यापाऱ्यांच्या भवितव्यासाठी भारत बंद यशस्वी करण्याचा निर्धार करत आज सायंकाळी 5 वाजता संपूर्ण शहरातून पदयात्रा काढण्यात आली। पदयात्रेला महात्मा गांधी पुतळापासून सुरुवात करत मुख्य मार्गावरून शाहू पुतळापर्यंत व्यापारी दुकानदारांना मंगळवारी दिनांक 8 रोजी 1 दिवस आपले सर्व व्यवहार बंद ठेवून भारत बंद मध्ये सहभागी होण्याची विनंती केली। तसेच वडगाव बाजार समितीतील भाजीपाला सौदेही बंद ठेवण्याचे आवाहन केले। पदयात्रेत वीज तज्ञ प्रताप होगाडे, ज्येष्ठ नगरसेवक शशांक बावचकर, निमंत्रक कॉम्रेड सदामला बादे, एबी पाटील, दत्ता माने, जयकुमार कोले, गोवर्धन दबडे, रावसाहेब कांबळे, बजरंग लोणारी, युसुफ तासगावे
आदींसह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.